होळीनिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर गाणी आणि कविता करत शुभेच्छा दिल्यात। तर उद्धव ठाकरेंना भावी मुख्यमंत्री पदाच्या सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात। आपण पाहूयात। आणि होळीच्या निमित्तानं बुरा ना मानो होली है असं म्हटलं जातं। राजकीय नेते रोज दैनंदिन आरोप प्रत्यारोप करत राहत असतात। आज आपण एक थोडंसं जरासं वेगळ्या पद्धतीने आपल्याबरोबर अमोल मिटकरी आहेत, त्यांना विचारणार आहे की होळीविषयी काय आहे, त्यांच्या मनामध्ये एखाद्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांविषयीची प्रतिक्रिया, कविता काय आहे। सगळ्यात महत्त्वाची चर्चा म्हणजे तुमचं सर्वात जास्त पॉप्युलर म्हणजे कुप्रसिद्धी किंवा प्रसिद्धी म्हणा ती येते ते मनसेच्या निमित्तानं। मनसे राज ठाकरेंना भिडायला फार कमी लोक तयार असतात, पण तुम्ही थेट मनसेला पण भिडता आणि राज ठाकरेंनाही भिडता। बुराना स्तुती पण करतो मी, मागं स्तुती पण केली त्यांची। त्याच्यावर ठीक आहे, चला या निमित्ताने स्तुती पण होळीच्या निमित्तानं बुराना मानो होली आहे असं एक छोटं एक मी नेत्याचं नाव घेतो, तुम्ही त्याविषयी काही कविता काय किंवा तुम्हाला काय वाटतं असं सांगा। आपण त्यांना मी बोलल्यानंतर बुरा नाही वाटलं पाहिजे, तुम्ही नाव घ्या। होली आहे, बुराना मानो होली आहे असं आपण म्हणूया। राज ठाकरेंविषयी काय? अलीकडे त्यांचं वक्तव्य सगळ्या जगभर गाजलं। आता त्यात फक्त मच्या ऐवजी ज म्हणजे धचा जसा मा आहे। राम तेरी गंगा मैली हो गई, हे जुनं गाणं होतं। आता राज तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते। तर ते त्यांची जी गंगा आहे म्हणजे त्यांना जी अपेक्षित गंगा आहे ती किती मैली झाली हे त्यांनी सांगितलं। म्हणून त्यांच्या अलीकडच्या स्टेटमेंटनुसार हीच त्यांच्यासाठी होळीची शुभेच्छा माझ्याकडून राहणार। दुसरं की भुजबळ साहेब म्हणजे अजितदादांविषयी असो पक्षांविषयी असो मध्ये खूप नाराजी सुरू आहे। जहाँ नाही चैना वही नाही रहना असं आवर्जून सांगतात वारंवार त्यांच्याविषयी। तुम्ही छावा मूवी बघितला का? छावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि भुजबळ साहेबाचं नातं इतकं घट्ट मैत्रीचं आहे। म्हणजे अजितदादासोबतची राष्ट्रवादी म्हणजे जसं संभाजी महाराजांनी कवी कलशाचं नातं होतं। आणि त्या छावामध्ये एक सीन आहे शेवटचा आणि त्या डायलॉग आहे, म्हणजे त्यांनी तुम्ही आता सांगितलं की ते जहा नाही चैना वहा नाही रहना म्हणजे त्या पद्धतीनं ते शेरोशायरी म्हणतात। पण आता इथं जर छावाच्या अनुषंगानं भुजबळ साहेबांसारख्या छाव्यासोबत राहणाऱ्या कवी कलशाचं जर वर्णन केलं होलीच्या माध्यमातून आणि ते डायलॉग म्हणली तर बुरा मानो होली अर्थातच तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं। ते म्हणतात कविताए खतम हुई महाराज, ते कोणाला म्हणतात तसं दादांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला। जा रहे हैं शत्रुओं की चोट पर लगने, हमने कहा था हम नमक है महाराज। तो ऐसे हमारे भुजबल साहब है, उनकी कविताएं अब ख़त्म हो गई है लेकिन आनंद का शिदा लेके वो ज़रूर जल्दी आएंगे ऐसा लगता है। अरे वा। आणि दुसरीकडे मग तिसरं नाव तर आवर्जून मग नितेश राणे, हिंदुत्व ब्रँड आता नव्यानं नितेश राणेंजींच्या भूमिका ह्या होळीच्या रंगासारख्या बदलत राहतात। म्हणजे त्यांची जुनी भाषणं जर तुम्ही काढली तर ती एकदम पुरोगामित्वाची होती, अगदी राम गणेश गडकरी पुतळा तोडण्यापासून अगदी RSSच्या विरोधातली। मग ते काँग्रेस पक्षामध्ये होते त्यावेळेस त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या, मग ते आता भाजपमध्ये आले तर आता ते हिंदुत्ववादी झाले, म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी। मला तर असं जाणवतं की बाळासाहेब ठाकरेंनंतर आता हेच प्रखर हिंदुत्ववादी आहेत का। आणि काल मला वाटते आज त्यांनी एक वक्तव्य पण केलं आणि काल मटणाच्या अनुषंगानं एक वक्तव्य केलं, आज काहीतरी शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजाच्या यांनी केलं। तर साहिर लुधियानवीचं एक गाणं आहे धूल के फूल या चित्रपटामध्ये आणि ते तुमच्या पण पाठ आहे। तर त्यांना त्यात मॅसेज पण आहे, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, तुमने उसे हिंदू या मुसलमान बनाया, कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, तुमने कहीं भारत कहीं ईरान बनाया, जो तोड़ दे इस जुर्म की दीवार बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा। म्हणून त्यांना मॅसेज माझा हाच आहे की या देशाचं संविधान किंवा जिथे आपण बसलो ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मागं, तर इथे हिंदू आणि मुस्लिम हा एकोप्यानं राहत आला। आपली आयडेंटिटी त्यांनी सोडू नये आणि होळीचा बेरंग म्हणजे होळी रंगबेरंगी खेळत असताना
जसं अनेक लोक रंगनं आवडतं म्हणून काळं पण लावतात एकामेकाच्या चेहऱ्याला, तसं स्वतःचं प्रतिमा त्यांनी काळी करू नये अशा माझ्या होळीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा. माझे चांगले मित्र आहेत ते, पण अशा प्रकारे असं नाही होऊ शकत की एखादं स्टेट हे अखंड हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त हिंदुत्ववादी का, स्वतः उदयन महाराज बोललेत ना की शिवाजी महाराजांसोबत इमानदार मुस्लिम समाजाची लोकं होती. आता उदयन महाराज बोलल्यानंतर कोणाची अपीलच नाही. त्यामुळे त्यांनी माणूस म्हणून राहावं ह्या होळीच्या शुभेच्छा. अजून कुठल्या नेत्याला खास तुमच्या वेगवेगळ्या कवितेतनं बुरा ना मानो होली? मला सांगतो, मला मंत्रिमंडळात आवडणारा चेहरा, पण मंत्रिमंडळात नसलेला चेहरा, कामाची पद्धत, बोलण्याची पद्धत, अभ्यास, अगदी 2-2 वाजेपर्यंत ब्रीफिंग काढणे लक्षवेधीचं, असा चेहरा म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार. त्यांचा पक्ष वेगळा, त्यांचे विचार वेगळे, माझा पक्ष वेगळा, माझी विचारधारा वेगळी, पण सुधीर भाऊची कामकाजाची पद्धत खूप सुंदर होती. मागं त्यांना इच्छा नसताना लोकसभेत पाठवलं त्यांच्या पक्षाने, ते तिथे पराभूत झाले, मग ते विधानसभेत निवडून आले. पण त्यांना मंत्रिपद, मला वाटत होतं की ते मंत्रिपदाची शपथ घेतील, पण त्यांना मंत्रिपद नाही, ते आज नाही आहेत ॲज अ मंत्री म्हणून. आहेत आमच्या विधान परिषदेच्या प्रश्नाला ते मस्त उत्तर द्यायची. त्यांचं डिपार्टमेंट खूप छान होतं. आणि त्यांनी जेव्हा मी सांगतो, जेव्हा महाराष्ट्र गीत वाजेल ना सभागृहामध्ये, तेव्हा सुधीर भाऊची आठवण येणार आपल्याला, कारण त्यांनी तो अधिकृत परिपत्रक काढलं होतं. तर ते जर बसले असतील आज कुठं होळी अशी खेळावी असे, मागच्या वर्षी त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, हमसे का भूल हुई जो ये सजा हम का मिली, काही चूक नसताना अशी का शिक्षा त्यांना देवेंद्रजी खतखत बाहेर येते अनेक वेळा. म्हणून त्यांची खतखत अनेक वेळा बाहेर येते. अनेक वेळा शिंदे साहेबांची खतखत बाहेर येते खुर्चीच्या संदर्भात, त्यांच्या मंत्रिपदाच्या संदर्भात. पण मी ईश्वराला साकडं घालतो की सुधीर भाऊसारखा एक हुशार व्यक्ती मंत्रिमंडळामध्ये असावा आणि हे गाणं परत म्हणण्याची माझ्यावर पाळी येऊ नये. आणि त्याच्यामुळं मला वाटतं की त्यांना शुभेच्छा द्याव्या. अशी अजून कोणकोणाबरोबर केलं? शिंदे सेनेत गेलेले चांगले मित्र आहेत पुण्याचे, रवींद्र धंगेकरजी. मग ते मला दिसलं की काय कसा आहेस रे असा तसा, आणि मला त्यांच्यासाठी शेर सुचला एक चांगला, म्हणजे खूप सुंदर शेर आहे. तो शेर असा आहे की म्हणजे आम्ही त्यांना ऑफर दिली होती, तुम्हाला आठवत असेल, रुपालीताई ठोंबरे आणि मी, की तुम्ही राष्ट्रवादीत या. मी आम्हाला एक कबुतरासारखी उपमा देतो, म्हणजे प्रेमाचा संदेश देणारे माणसं होता मी. आणि एक कवी असा म्हणतो, कबूतर इश्क का उतरे तो कैसे, त्यांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो. कबूतर इश्क का उतरे तो कैसे, तुम्हारी छत पर निगरानी बहुत है. तुमच्यावर जे CCTV लागलेले आहेत ना, त्याच्यामुळे त्यांची गोची झाली, नाही तर ते राष्ट्रवादीत आले असते. त्यामुळे असा एखादा व्यक्ती, मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की मागच्या काळात काँग्रेसमध्ये लढवई असलेला व्यक्ती आज शिंदे साहेबांसोबत गेला म्हणजे महायुतीत आला. त्यामुळं त्यांचं जीवन आणखी कलरफुल होईलच. आणि एकनाथ शिंदेविषयी केलं नाही का काय, किंवा मुख्यमंत्र्यांविषयी? नाही, त्यांच्याविषयी मला सुचलंच नाही. माझे शब्द ओस पडलेत त्यांच्याविषयी. पण हां, मी ज्या नेत्यांनी मला आमदार केलं आहे त्या नेत्याबद्दल सुचलं मला. काय साजेसं द्यावं, म्हणजे एकीकडे अख्खे म्हणजे अर्थसंकल्प मांडताना सगळी लोक विरोधात त्यांच्या, म्हणजे सत्तारूढ पक्षामधले काही की काय आम्हाला निधीच दिला नाही दादांनी, विरोधी पक्षातलेही काही, सगळे एकीकडे घाला. आणि मग माझ्या नेत्याबद्दल मला होळीच्या शुभेच्छा देताना तुम्ही विचारा की काय वाटतं. हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. अजित दादा एकटा सर्वांना उरून पुरणार असा नेता आहे. त्यामुळे दादांना सुद्धा होळीच्या शुभेच्छा. धन्यवाद. अमोल मिटकरी यांनी वेगळ्या पद्धतीने राजकीय नेत्यांविषयीच्या वेगवेगळ्या काय कल्पना आहेत त्या सांगितल्या. विशेष म्हणजे बुरा ना मानो होली आहे, बरोबर ना? बुरा ना मानो होली आहे. माझं नेहमीच तुम्ही बुरा मानून घेता ऐकणारे, पण होळीच्या दिवशी तरी मला माफ कराल अशी अपेक्षा. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्रसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.